कार्यक्रमाला उशीर झाला, परंतु जेवत असताना एक आशाताई महिला असून सुद्धा पूर्ण जुन्नर तालुक्याचा दौरा ठिकाणी करतात. 150 गावं असतील आपला जुन्नर तालुका आणि प्रत्येक गावाला वेळ द्यायचा आहे, प्रत्येक ग्रामस्थांना वेळ द्यायचा आहे. आणि हे सर्व करत असताना हे 2 तास 1.5 तास ताईंना उशीर झाला, परंतु मी ताईंना सांगू इच्छितो की ताई तुमचं कामात ठेवण्यामध्ये इच्छा आहे तर तुम्ही 2 तास जरी उशीर जरी केलेला असला तरी पण आम्ही सहन करायला आम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे काही वाटत नाही. असं आम्ही आमचा 2 तास वेळ गेला तरी पण काही वाटणार नाही. आणि इथं पुढच्याही कालावधीमध्ये तुमची कामं एवढे गावाला लागणार आहे, या महिला वर्गाला लागणार आहे, पुरुष मंडळींना लागणार आहे. अशा रीतीचा सत्कार आपल्या सर्व महिलांच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मान्य संतोष नाना यांचा सत्कार अष्टविनायक मार्ग ते बोलताना मार्ग असलेला रोड 12 लाख रुपये आणि 8 लाख रुपये असा एकूण 20 लाख रुपयाचा निधी ताईंनी लवकर रोड साठी दिला. त्याचप्रमाणे अंगणवाडी कळमगाईसाठी 10 लाख रुपये, त्याचप्रमाणे थोरात नर्सरीसाठी 5 लाख रुपये, शिवारी सभामंडप यासाठी सुद्धा 10 लाख रुपये ताईंनी दिले. त्याचप्रमाणे आपल्या गावातील जलजीवनची मोठी योजना चालू आहे, त्या योजनेसाठी भरीव निधी म्हणजे 4 कोटी रुपये निधी. आणि त्यानंतर सुद्धा अजून आपल्या ज्या ज्या मळ्यांना पाणी वगैरे लागणार आहे ज्या ज्या ठिकाणचे प्रस्ताव जातील त्या ठिकाणी वाढीव एस्टिमेट सादर करून त्याला लागणारा भरीव निधी सुद्धा ताईंच्या रूपाने त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा एवढे सुधारण्यासाठी मागच्या वर्षी 8 लाख रुपयाचा निधी ताईंच्या रूपाने प्राप्त झाला. त्याचप्रमाणे सरकारी दवाखान्यामध्ये पेविंग ब्लॉक पुढे 3 लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे जुना येळगाव लोटी मार्ग 52 लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. त्याचप्रमाणे खंडोबामध्ये ते बडक रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण हा जो रोड झालेला आहे यासाठी सुद्धा 10 लाख रुपयांचा निधी ताईंच्या रूपाने प्राप्त झाला. त्याचप्रमाणे बोरमाळा अंगणवाडीसाठी सुद्धा 6 लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. एकूण जलजीवनचं काम वगळता 4.5 कोटी रुपयाची कामं ताईंच्या रूपाने जेवढे गावामध्ये मिळालेली आहे. मी समस्त ग्रामस्थ जोडीतर्फे नारायणगावच्या वतीनं ताईंचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे अनेक प्रस्तावित कामं सुद्धा आहेत. या कामांबद्दलची सुद्धा आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आपण प्रथमतः एक छोटीशी 2-3 मनोगत घेऊयात आणि त्यानंतर ताईंचं भाषण होणार आहे. मी आपल्या केवढे गाव